मूळ मुद्दा असा आहे की देशाच्या गरजा काय आहेत आणि प्राथमिकता काय आहे. एक देश एक निवडणूक म्हणणाऱ्यांनी पहिले एक सांगायला पाहिजे की आत्ता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत महाराष्ट्रात, त्या खरं तर मागच्या वेळेला हरियाणासोबत झाल्या होत्या. ज्यांना 2 राज्याच्या निवडणुका एका वेळेला घेता येत नाहीत त्यांनी एक देश एक निवडणूक म्हणावं म्हणजे किती दांभिक आणि खोटारडे लोक आहेत हे यातनं आपण ओळखलं पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की निव्वळ एवढ्यापुरतं जे मर्यादित नाही आहे. तुम्ही महाराष्ट्राचा विचार केलात तर गेल्या 3-1 वर्ष होत आली आत्ता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे लोक घेऊ शकलेले नाही आहेत. म्हणजे यांच्या विजया-पराजयावर सर्वेक्षणावर अवलंबून असणार की निवडणुका कधी घ्यायच्या त्या. आणि मग अशा प्रकारचं जेव्हा निवडणुकीचं तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला असेल तर बिलामध्ये काय प्रावधान आहे ते पाहावं लागेलच. पण मूळ मुद्दा असा आहे की सरकारं कोसळली जातील आणि कोसळली सरकार का मग समजा 2 वर्षांनी कोसळलं तर करणार काय. उरलेल्या 3 वर्षापुरचं नवीन सरकार येणार आहे का तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावून तुमची हुकूमत गाजवायची आहे. हे सगळं जे काय आहे ते अधांतरित आहे आणि म्हणून या सगळ्या बिल पण हे अधांतरित, हा विषय पण अधांतरित, हा निव्वळ राजकीय निर्णय घेण्याची यांची मुद्दामून यांची तयारी असते आणि ती जाणीवपूर्वक देशाला विघटनाकडे नेण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. मग एक काहीतरी आर्ग्युमेंट करतात की पूर्वी काहीतरी निवडणुका होत होत्या अशा पद्धतीने. हो ना, कोण नाही म्हणतं, पण तेव्हा कोएलिशन्स गव्हर्नमेंट नव्हती बरं देशामध्ये. राज्यामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाचं एका पक्षाचं सरकार येत होतं. आता तो काळ बदलला, इतका बदलला की तुम्हाला 400वरून 240वर आणलंय. अजून त्याला बाहेर पाठवायचं आहे तुम्हाला. अजून अधिवेशनात येईल तेव्हा येईल. हो, तुम्हाला आता का गरज पडली सांगा ना. आज देशाची प्राथमिकता काय आहे तर बेरोजगार वणवण भटकतोय, तो डिग्र्या घेऊन भटकतोय. इंजिनियर्सला 15 आणि 20 हजार रुपयाच्या नोकऱ्या मिळत आहेत. हो काय तुम्ही घेऊन तर 2.5-3 लाखाचं जर पॅकेज असतं तेही पॅकेज घरी जा परत केव्हाही जाय सांगायला. महिलांवरचे अत्याचार थांबले, लहान मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत. एक दिवस तुमचं वर्तमानपत्र किंवा मीडिया दाखवा की ज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत किंवा कोणाची हत्या करण्याच्या घटना घडत नाहीत. म्हणजे कायदा सुव्यवस्था असं तळायला गेलं आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाहीत, हेही थांबत नाही आणि महागाई कुठेही थांबलेली नाही. कशासाठी करताय? ह्या प्राथमिकता आहेत की एक देश एक निवडणुकी प्राथमिकता आहे? 100% हे सगळं अपयश झाकायचं असेल तो लोकांना अशा विषयात गुंतवून टाकायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी. पक्षांची अस्मिता यामुळे धोक्यात येऊ शकते का किंवा त्याच्यावर बर्डन येऊ शकते का? कारण एक देश निवडणुकीमध्ये चेहरा राष्ट्रीय असणार आहे, राष्ट्रीय पक्ष दोघांमध्येच एकदम तुम्ही बरोबर. हेच तर त्यांचा हेतू आहे. हा तर मूळ हेतू केव्हापासूनचा हेतू आहे हा. त्यांना नकोच आहेत ना. मग शिवसेनेची जी वागणूक केली ती कशाची आहे? त्यांच्या शिड्या घ्यायच्या, वर चढायचं आणि त्या शिड्याला लाथा मारायच्या. हे कृतज्ञ लोकांचा हा पक्ष आहे, लक्षात ठेवा. बरं, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा खूप सिरियस आहे. जे रिकमेंडेशन दिलेले आहेत रामनाथ कोविंद यांनी, त्याच्यामध्ये एक रिकमेंडेशन अशी आहे की याच्यासाठी विधानसभेच्या परवानगीची मंजुरीची गरज भासणार नाही, राज्याला विचारलं जाणार नाहीये. म्हणजेच काय? हुकुमशाही नाही म्हणजे ही लोकशाही का? कोविड म्हणजे काय? पुन्हा ते आता अजून बोलायचं राहिलं असेल सुप्रीम कोर्टाला, तोही एक पोपटच आहे पिंजऱ्यातला. कोविड म्हणजे काय झालं? कोविड म्हणजे काय तर राष्ट्रपती राहिले का? ते नाही ना. ते या भाजपचे पिंजऱ्यातले पोपट आहेत. त्या पोपटाला जे सांगितलं ते बोलले एवढ्या पुरतंच आहे ते, लक्षात घ्या. अहो, माननीय सर्वोच्च न्याय बोललं आता. बरं, त्याच्यात दुसरा एक मुद्दा सांगतो. तुम्ही असं म्हणू शकता का की इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन निष्पक्ष वागेल? तुमच्यात एकाने धाडस करावं, कोणी करा ना. अहो, असं काय म्हणता इलेक्शन कमिशन निष्पक्ष वागेल? हो असं सांगा ना. काय सेशन आहे का? तो गुलाम आहे ना तो. त्याच्याकडनं काय अपेक्षा करता इलेक्शनच्या संदर्भातला? शेवटी ही करणार कोण? निवडणूक प्रक्रिया करणार कोण? इलेक्शन कमिशन ना. ते कुणाच्या इशाऱ्यावर नसते. सुप्रीम कोर्टात काय ताशेरे झाडले जातात ते जरा बघा आता सध्या. अहो, आता याच्यासोबत ज्या आहेत ना, आता सोबत आहेत त्या रिजनल पार्टीज आहेत. तेलुगू देशमची भूमिका काय ती ऐकायला पाहिजे पहिल्यांदा. ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय, ज्याच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार उभं आहे बरं का, तो तेलुगू देशम पक्ष प्रादेशिक आहे. नितीश कुमारांचा पक्ष सुद्धा तसा तो प्रादेशिकच आहे. हा निर्णय घेण्याच्या मागे तुम्हाला असं वाटतं की मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कारण हे दोघांचं जर टेकू जर बाजूने गेला तर एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडणुका लागू शकतात असं होऊ शकतं. काही करू शकतात.
काहीही करू शकतात. आणि म्हणून देशातली जनता एक लक्षात घ्या, किती तुम्ही असं दबाव तंत्र आणलं तरी देशामध्ये जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला होता एकदा केला, पण त्याच इंदिरा गांधी पुन्हा निवडून पण आल्या होत्या. देशातली जनता दूधखोळी नाही, एवढं लक्षात ठेवा. शिवसेनेचा एक प्रकल्प गुजरातला पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू मी काय एकदा महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही आता. लुळे पांगळे आंधळे भायरे असे सगळे मंत्रिपदावर बसलेले आहेत लाचार. ते सगळं तिकडनं चालतं, गुजरातमधनं किंवा केंद्रातनं चालतंय. काही तुम्हाला स्वाभिमान राहिला नाही. आणि म्हणून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवण्याची गरज आहे. स्वाभिमान फक्त आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दाखवत आहेत. बोरी प्रकल्प होता ट्विटरवर सध्या ट्रेंड बघायला. आता तो तुम्ही ठरवा त्याच्यावर काय करायचं ते. मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे निश्चितपणे काय केलं पाहिजे या बाबतीत. यातली भूमिका मराठी माणसांनी घेतली पाहिजे. फलटणच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदू बांधवांनी भगिनींचा उल्लेख केला. यापूर्वी ते अनेकदा भाषणात त्यांनी टाळत होते. नाही काय असं काही नाही, आम्ही कधीच काही टाळले. कधी देशभक्त म्हणाले ते, कधी हिंदू बांधवांनो, कधी मराठी बांधवांनो. म्हण शेवटी तुम्ही कोण, आपण कुठे बोलतो, त्यामुळे त्या गोष्टी लक्षात. आम्ही काही हिंदुत्व सोडलंय का? आम्ही कधी सोडलं हिंदुत्व? आदरणीय उद्धवजी सातत्यानं सांगत आलेले आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टीला सोडलं, हिंदुत्वाला नाही. पण आमचं हिंदुत्व मुमे राम हाताला काम हे आहे, हे लक्षात. तुम्ही जेपीसीचे सदस्य आहात. 5 राज्यांचा दौरा करणार आहे जेपीसी कमिटी 26 ते 2 पर्यंत. मुंबईमध्ये देखील दौरा असणार आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार आहे. कसं स्वरूप असेल कसं? मुळात काय आहे की 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. की एक गोष्ट जाणवायला लागलेली आहे की वक्फ बोर्डाबद्दलचा समज गैरसमज तो जनमानसामध्ये आहे. त्याच्याबद्दलचं अजूनही ठाशीव उत्तर आम्हाला आलेलं नाही. आम्ही यांना म्हटलं की तुम्ही लोक असं म्हणतात की कुठलीही जमीन सांगितली ही वक्फ बोर्डाची किंवा वक्फ बोर्डाची होते, असं होतं का? त्याचं उत्तर अजून ठाशीव आलेलं नाही. ते आलं पाहिजे उत्तर, हे खरं आहे का? आणि हेच परसेप्शन जनमानसामध्ये रुजवण्याचं काम जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी करते. आता तुम्ही गुगलवर गेलात तरी तुम्हाला दिसेल की माननीय अमित शहाचे फोटो किंवा आणखी माननीय पंतप्रधानांचे फोटो आणि वक्फ बोर्ड घालून टाकूया का, होय किंवा नाही असं उत्तर द्या. हा प्रोपगंडा कोण करतंय? म्हणजे वक्फ बोर्ड होतं ना, 1995चा कायदा आहे ना, तो अगदी 1923 पासून आलेला आहे, आता नव्हे. इंग्रजांच्या काळापासूनचा आलेला कायदा आहे. कायदा आहे ना, मग कायदा फक्त त्याच्यात अमेंडमेंट सुचवले आहेत, त्या हव्या की नको हा विषय आहे. पण कायदाच नको असं म्हणण्याचा जो प्रचार भारतीय जनता पार्टी करते आहे, त्यातून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की यातलं सत्य काय हे समाजाला कळलं. राहुल गांधींच्यावर टीका ज्या वेळेला झाली त्यानंतर नड्डांनी एक पत्र लिहिलंय खरगेंना आणि राहुल गांधींना म्हटलंय हे फेल गेलेलं प्रॉडक्ट आहे. काही वेळापूर्वी अनिल बोंडेंनी टीका करताना म्हटलंय की आदित्य ठाकरे राहुल गांधींप्रमाणेच आहेत. मला बोंडा आहे ना, तो ते बोंडाचं फुल नाही झालं अजून. ते बोंड असंच असतात. बोंड्याचं फुल झाल्यावर बोलूया आपण. पूर्ण नाही, फुल नाही म्हणून तर फळं कसली येणार? ही अशीच आहेत ना, विषारी खतांवर रुजलेलं हे बोंड आहे. ते विषारी खत भाजपाचं आहे. त्या कशावर वाले बोंड असंच बोलणार. मुळात कळलं पाहिजे की आपण लोकशाही राज्यामध्ये कोणी विरोधी पक्षाचा असू द्या, आमच्याकडनं कशी अशी भाषा येते का? दाखवा बरं. एक मिनिट. मोदी की माननीय मोदी साहेब असतील किंवा माननीय अमित शहाजी असतील, आमच्या मुखातून अशी भाषा येते कधी? आणि म्हणून लक्षात घेतलं की ज्या पद्धतीनं एक जण म्हणतो जीप छाटली पाहिजे, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली आहे का बघा. हे जर विरोधी पक्षाचा कुठला नेता बोलला तर गृह खातं काय करील याचं उत्तर आलं पाहिजे. अनिल बोंडे आणि संजय राऊत पण अशा नॉन पार्लमेंटरी वर्ड्स यूज करतात. बघा त्याला कुठे काय हे म्हणणं परत तुम्ही सांगतो. संजय राऊत साहेब जे सरक्यासिझम असा इंग्रजी शब्द म्हणतो, तुम्ही नॉन पार्लमेंटरी उपासात्मक बोलत असतात, त्याच्यामध्ये अशा अर्वाच्य चटके द्या, जीप छाटा, हातपाय तोडा, टेबलवर जामीन देतो, असं कधी संजय राऊत साहेब बोललेत का? दाखवा बरं. शिव्या बनसायचं ना आमच्या ओव्या मराठी. बघा संत तुकाराम महाराजांनी पण काही वेळेला दिलेले आहेत, पण त्याचा अर्थ जीव घ्या असा आहे का कोणाचा? नाही ना, ही जीव घेणं सुरू आहे. तुम्ही एक बघा, तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुलना करायची आहेत का, तुम्हाला त्यांचं समर्थन करायचं आहे का, ते सरळ सांगा की अनिल बोंडेंचं आम्ही समर्थन करतो. तुम्ही जाहीरपणे म्हणा ना, नका तुलना करू. तुम्ही जाहीरपणे म्हणा अनिल बोंडेंचं वाक्याचं आम्ही समर्थन करतो, संजय गायकवाडच्या वाक्याचं आम्ही समर्थन म्हणा ना. संजय राऊतांच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करताय का? आम्ही कधीच बघा, प्रश्न असा आहे की बघा त्यांचा एखादा शब्द दाखवा मला. शब्द त्यांना विचारा ना, त्यांना त्यांचा असा शब्द दाखवा, जीभ छाटली पाहिजे, हातपाय तोडले पाहिजे असे शब्द दाखवा.
मराठी भाषा आहे. अरविंद सावंत साहेब, तुम्ही जे दोन्ही नेत्यांची नावं घेतली, संजय गायकवाड असो किंवा अनिल बोंडे असो, हे शिवसेनेतून आलेले पुढे आले. मला वाटतं ते आमच्याकडनं जेव्हा कळलं की विष आहे ते आपोआप बाजूला गेलेलं. लक्षात ठेवा, अमृत इकडे राहिलेलं, अमृत काळातलं विष तिकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.